शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाईबद्दल कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी यवतमाळमध्ये प्रशासनाला सूचना दिल्या आहे आणि जे नुकसान शेतकऱ्याचं झालं, केंद्र सरकार राज्य सरकारचे जे NDRF ADRचे जे नॉर्म्स आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे आणि पंचनामे सुरू झाले आहेत। बंजारा समाजाकडून आदिवासीमध्ये जाण्याची मागणी होत आहे, पुन्हा आदिवासीकडून त्या सगळ्या गोष्टीला विरोध केला जातो। नाही, आता प्रत्येक समाजाची मागणी त्या समाजाला न्याय मिळण्याकरता येत असतं, पण शेवटी आरक्षणाचे नियम आहे, कायदे आहे। कुठल्याही आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर शेवटी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे तर केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं। त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू, जे काही निवेदन करते यांच्याशी चर्चा करू। उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की कुठेतरी भाजपने आपल्या बाधित राहावं, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला त्यांनी। उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे, त्यांना हे माहिती झालं आहे की आता काँग्रेसही त्यांना सोडून गेली आहे। महाविकास आघाडीचे अनेक लोक उद्धव ठाकरेजीकडनं नाराज होऊन त्यांनी आपलं तोंड फिरवलं आहे। आता उद्धव ठाकरेजवळ जी काही मताचं राजकारण करण्याची एक त्यांनी जे खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे। त्यामुळं ते निराश झाले आहे। निराश झाल्यामुळं आता अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांची जी काही महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून जे एक इमेज आहे ती अशा शब्दप्रयोग करून ते डॅमेज करतायत, स्वतःची उंची कमी करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला जात आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन। मोर्चा काढणं कामच आहे त्यांचं, आम्ही न्याय द्यायचं काम आहे, आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांना। काल शरद पवारांनी EVM संदर्भात कसा फ्रॉड आहे तर डेमो करून दाखवला पुण्यात। निवडणूक आयोगाने यापूर्वी खूप वेळा यांना बोलवलं होतं, ते पार्टीच्या कार्यकर्त्याला समजवण्याकरता ते दुकान मांडलं आहे। EVMचं काहीतरी ते काल दाखवलं, पण जेव्हा निवडणूक आयोगाने तुम्हाला अधिकृत बोललं होतं, अधिकृत नोटीस दिली होती, अधिकृत त्या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शन्स मागितले होते, तेव्हा मात्र कोणी असं घेऊन गेले नाही। पार्टीच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना ते महायुतीकडे जाऊ नये याकरता, कार्यकर्त्यांना स्टेबल ठेवण्याकरता किंवा त्यांची पार्टी सोडू नये म्हणून केलेला प्रयोग आहे।